नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 13 अनुभव 1 या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। या पाठामध्ये तुम्हाला काही व्याकरणाचा भागही दिलेला आहे, तो आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला बघा, इथे काय दिलं आहे, प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। मारियाच्या घराला कुलूप का होते? कारण मारियाचे आई बाबा लग्नाला गेले होते। त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, मारियाने दारे खिडक्या बंद का केल्या? कारण अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाडधाड आपटू लागली व पाऊस धो-धो कोसळू लागला, म्हणून तिने दारे खिडक्या बंद केल्या। त्यानंतर तिसरा प्रश्न, पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? म्हणजे पानांच्या आड जे पक्षी लपलेले होते ना, तर ते केव्हा बाहेर निघाले? तर बघा, पाऊस थांबला तेव्हा पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले। त्यानंतर मारिया आईला का बिलगली? तर बघा, खूप वेळ तिने वाट बघितली आईबाबांची आणि ती वाट बघून बघून खूप कंटाळली, म्हणून तिने आईबाबा आल्यानंतर ती जाऊन आईला बिलगली। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, जोड्या जुळवा। आता इथे 2 गटात तुम्हाला शब्द दिलेले आहेत, त्या तुम्हाला उत्तरे इथे लिहायची आहेत। त्यात पहिलं बघू, ढगांचा काय असतो? गडगडाट, विजांचा कडकडाट, पाण्याचा खळखळाट आणि पंखांचा फडफडाट। त्यानंतर बघा, पुढील गोष्टींचे आवाज लिहा। आता पुढील जे प्रश्न दिलेले आहेत त्यांचा आवाज तुम्हाला लिहायचा आहे। नंबर 1, खिडक्या दारे एकमेकांवर आदळताना कसा आवाज होतो? धाड धाड। त्यानंतर पाऊस पडताना धो धो। त्यानंतर पानांतून पाणी गळताना टप टप। त्यानंतर बेल वाजताना डिंग डॉंग। आता इथे बघा, तुम्ही तुमचा पावसात भिजण्याचा अनुभव सांगा। आता तुम्ही कधीतरी पावसात भिजले असाल, तर तो अनुभव तुम्हाला तिथे लिहायचा आहे। त्यानंतर बघा, तर विद्यार्थ्यांनो, त्यानंतर बघा स्वाध्याय क्रमांक 2, रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा। तर आहे, पहिली रिकामी जागा आहे, पाऊस सुरू झाला। आणि त्यानंतर आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे की नाही, मग इथे रिकाम्या जागी काय शब्द येईल? पाऊस थांबला। 2 नंबर, मारिया सावकाश दाराकडे गेली। त्यानंतर विरुद्धार्थी काय येईल? मारिया पळत पळत दाराकडे गेली। इथे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत बघा। प्रश्न दुसरा, चढणे, चढणेचं काय होतं विरुद्धार्थी? उतरणे। त्यानंतर आठवणे, विसरणे। उंच, खोल, बाहेर, आत, स्वच्छ, घाणेरडे, कमी, जास्त। आलं लक्षात? त्यानंतर बघा, पुढे 2 प्रकारच्या शब्दसमूहाचे गट दिलेले आहेत, ते वाचा। कोणत्या शब्दसमूहाचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दावरून कळतो ते समजून घ्या। आता इथे 3 गट दिलेले आहेत, इथे फक्त शब्दसमूह दिलेला आहे, इथे पण शब्दसमूह दिलेला आहे आणि इथेही शब्दसमूह दिलेला आहे। पण कोणत्या शब्दसमूहावरून त्या वाक्याचा अर्थ कळतो ते आपल्याला बघायचं आहे। आता इथे पहिल्या शब्दसमूहामध्ये काय दिलं आहे? मारियाने कुलूप, याच्यावरून काही लक्षात येतं का? नाही। दुसरं बघा, मारियाने कुलूप उघडले। आलं की नाही लक्षात? आता मारियाने कुलूप, अगोदर काही कळालं का आपल्याला? नाही। त्यानंतर उघडले शब्द लिहिल्यावर लक्षात आले की मारियाने कुलूप उघडले, म्हणून उघडले या शब्दामुळे आपल्याला काय कळाला? त्याचा अर्थ। इथे बघा, मारियाने दारे खिडक्या, कळतोय का काही अर्थ? नाही। मारियाने दारे खिडक्या बंद केल्या, म्हणून बंद केल्या या शब्दामुळे
आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळाला. त्यानंतर बघा, मारिया आईला बिलगली. आता इथे काही बोध होतोय का आपल्याला? नाही, याचा काहीच अर्थ नाही. मारिया आईला. त्यानंतर दुसऱ्या याच्यात दिलेलं आहे, मारिया आईला बिलगली. तर या बिलगली शब्दामुळे आपल्याला वाक्याचा अर्थ कळतो. खाली बघा, वरील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहात कोणत्या क्रिया झाल्या हे दाखवणारे शब्द अधोरेखित केले आहेत. उदाहरणार्थ, उघडले, बंद केल्या, बिलगली या शब्दांमुळे क्रिया सांगणाऱ्या वाक्याचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. क्रियापद म्हणजे वर्ब. तुम्ही इंग्लिश व्याकरणामध्ये पण शिकले असाल. तर इंग्लिशमध्ये क्रियापदाला म्हणतात वर्ब. वर्बशिवाय कोणतंही वाक्य कंप्लीट होत नाही. तर इथे बघा, म्हणून उघडले, बंद केल्या, बिलगली हे सर्व काय आहेत? क्रियापदे. खाली बघा, पुढील शब्दसमूह वाचा, त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा. पक्षी बाहेर आले. मग आले हे काय आहे? क्रियापद. मारियाने आकाशाकडे पाहिले हे आहे क्रियापद. दारावरची बेल वाजली क्रियापद. मारिया पळत दाराकडे गेली हे क्रियापद. त्यानंतर मारिया घरी आली हे काय आहे? क्रियापद. तर असे क्रियापदे तुम्हाला इथे लिहायची आहेत, म्हणजे वाक्य पूर्ण होईल. मारियाने कपडे बदलले. मारिया कविता गुणगुणू लागली. मारियाने दार उघडले. मारियाने पुस्तक वाचले. आईने मारियाला प्रेमाने जवळ घेतले. यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 5. पुढील शब्द वाचा. त्या शब्दात आलेली र ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. आता इथे काही तुम्हाला शब्द दिलेली आहेत. त्या प्रत्येक शब्दामध्ये र हे वेगवेगळ्या रूपाने आलेले आहे, पण र हे जोडाक्षर या सर्व शब्दांमध्ये आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. इथे बघा, सूर्य. आता इथे सु आणि यच्या वरती रफार आहे, म्हणजे तो र जोडलेला आहे. कशाला? यला. म्हणून सूर्य हा वरती रफार. सेकंड नंबर, पर्वत. इथेही सेम, वच्या वरती र आलेला आहे, म्हणजे ते जोडाक्षर आहे. पर्वत. इथे बघा, चंद्र. दच्या खाली इथे रफार दिलेला, रफार नाही, इथे एक लाईन दिसते बघा, चंद्र. तर तो पण र आहे. त्यानंतर बघा, समुद्र. त्यानंतर आहे कैऱ्या. आता याला र जोडलेला आहे. त्यानंतर बघा, पर्या. इथेही यला काय जोडलेला आहे? र. त्यानंतर बघा, प्राणी. त्यानंतर आहे प्रकाश. त्यानंतर आहे महाराष्ट्र. टच्या खाली 2 ह्या लाईन दिसत आहेत की नाही, तर हे काय आहे? र. त्यानंतर ट्रक. तर प्रत्येक रच्या रूपाची इथे 2-2 एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर इथे आहे तोंडी काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला उत्तर सांगायचे आहे. मुख्य ऋतू कोणते आणि तुम्हाला कोणता ऋतू आवडतो आणि का आवडतो? या 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत. त्यानंतर बघा, तोंडीकाम म्हणजे ओरल वर्क. वाचा, सांगा आणि लिहा. शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द, उदाहरणार्थ धाड. असे आणखी काही शब्द लिहा, म्हणजे जसं घनघन, छनछन, खणखण, किनकिन. नादमय शब्द, उदाहरणार्थ कडकडाट, गडगडाट.
यासारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी शब्द सांगा. रुणझुण, खडखडाट, थरथराट, झणझणाट. पावसाळ्यात तुम्ही आरोग्यविषयक कोणती काळजी घ्याल? हा प्रश्नही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. प्रकट वाचन आणि श्रुतलेखन. आता इथे श्रुतलेखन म्हणजे काय? तुम्ही कवितेत ऐकलेले किंवा पाठात ऐकलेले काही शब्द तुम्हाला दिलेले असतात, ते तुम्ही वाचायचे आणि जशास तसे इथे लिहायचे आहेत सुंदर अक्षरात. हे सर्व शब्द तुम्हाला सुंदर अक्षरात लिहायचे आहेत, म्हणजे श्रुतलेखन, ऐकलेले शब्द पुन्हा लिहिणे. इकडे बघा, प्रश्न क्रमांक प्रात्यक्षिक आहे. पावसासंबंधी माहिती देणारे शब्द वाचा, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य सांगा. आता इथे वाक्यात उपयोग करायचा आहे. इथे तुम्हाला 6 शब्द दिलेली आहेत, वाक्यसमूह दिलेले आहेत आणि त्यांचा तुम्हाला काय करायचा आहे? वाक्यात उपयोग करायचा आहे. भुरभुर पाऊस, इथे एक एक्झाम्पल दिलेले आहे बघा. पावसाची भुरभुर थांबली. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळू लागला. टपटपणारा पाऊस पाहून गाणी सुचतात. त्यानंतर बघा, जोरदार पावसाने हजेरी लावली. दमदार पाऊस झाला आज. रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर खाली उपक्रम आहे. पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा. पावसाच्या गाण्यांचा संग्रह करा.